नमस्ते आताच येणार मार्फतच आम्ही व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीचा बांधू. फक्त कमानीच नाही, त्याचा पाठीमागा बुद्धविहार सुद्धा अजून दोन्ही बुद्धविहार या पद्धतीने. कदाचित तुमच्याकडे तेवढं जमीन नाही आहे. मैत्री विहारसारखा एक चांगला बुद्धविहार या ठिकाणी आपण बनवून देण्याचा मी आयुक्त म्हणून आश्वासित करतो. काहीही अडचण होणार नाही. धन्यवाद आयुक्त साहेब. आपण आंबेडकर नगर वासियांना जे आपल्या वतीनं आश्वासन दिलं त्याबद्दल मी प्रशासनाचं धन्यवाद थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि त्यांच्या त्या लोकांना खरंच आम्ही महानगरपालिकेने स्वतः त्यांच्या पुनर्वसन करणार आहे. आणि येणारे कुंभ नाशिकमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचा एक फार मोठा आगला उत्सव आहे. आणि या रस्ता जे आहे जगप्रसिद्ध अजंता बुद्ध लेणी बघायला पूर्ण जगातून जपानपासून अमेरिका, रशियापासून ऑस्ट्रेलियापर्यंत येणारे पर्यटक या रस्त्याने जातात. आणि या रस्त्याने जात असताना त्यांना कुठलाही त्यांना प्रवासाचा धक्का बसला नाही पाहिजे आणि त्यांना एक सुखाचा प्रवास या ठिकाणी असायला पाहिजे. आणि अजंता, एलोरा इथंच आपण पाहत नाही जे बांधकाम परवानगी घेऊन किंवा गुंठेवारी करून इमारती करता येतं असे सर्व परवानगी असे सर्व इमारती सोडून बाकी सर्व जे रस्त्यात इमारती असतात आम्ही स्वतः महानगरपालिका बांधणार आहे. आणि विशेष करून हा रस्ता या अजंता लेणीला जाणारा हा रस्ता ऑलरेडी 70 करोड रुपयाची कॅरेजवेच आहे मंजूर होता. आणि आता कालच मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करून त्याच्या रस्त्याचा एका बाजूला सर्व्हिस रोड आहे, या बाजूने सर्व्हिस रोड नाही आहे. आणि ह्याच रस्त्यामध्ये तुम्ही 100 मीटर ओलांडून बघितलं परवा काला गणपती मंदिरचा त्या ठिकाणी अतिशय वेगाने आलेला गाडीचा 2 लोकांची मृत्यू झाला. 5 लोक गंभीर जखमी आहेत. यामध्ये नॅशनल आहे जसं महानुभाव आश्रमपासून गेवराई असेल आणि जालना रोड असेल त्या ठिकाणी नॅशनल हायवे असेल तिथं आम्ही नॅशनलकडे आम्ही पाठी लावतो. जर मिळाला की अन्यथा आम्ही महानगरपालिकेने स्वतः आम्ही नियोजन केले आहे. जसं नाशिकला निधी मिळतो आहे हॅलो बाबा, मी जसं बनवलं होतं त्याच्यापेक्षा भारी आणि चांगलं पाठी आदेश आता साहेबाशी बोललं झालं कमान हिवाळे म्हणून ठेकेदार त्याला कमान बनवलं इकडे बोललो ना नंतर मग चला साईडला. बरं बरोबर अधिकारी आहे तुम्ही अधिकारी आहे अतिक्रमण करू राहिले तुम्ही राजकारण नका करू. राजकारण नाही म्हणतो तुमचं काम करा तुम्ही. आम्ही आमचं कामच करतोय. ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी विश्वासात तुमच्यासोबत बैठक नाही घेतली. साहेबाशी बोलला तुमच्यासोबत बैठक घेतली की नाही घेतली मी बैठक घेतली की नाही मी आपल्यासोबत बैठक घेतली की नाही घेतली. आपल्या नागरिक आणि यांच्यासोबत बैठक घेतली. सगळ्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊनच कारवाई करावी लागेल. एका दुकानं करून नाही जमणार. आपल्याला विश्वासात घेतलं नसून असं नाही. दुसरी गोष्ट
आपले महानगरपालिकेचे आयुक्त आले होते, ज्यावेळेस कमानीची तोडण्याची हे झालं तर त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? मी आयुक्त साहेबाला हे सांगितलं की व लोकांच्या घराचा जो विषय आहे तो पूर्ण शहरात अतिक्रमण चालू आहे, परंतु या ठिकाणी 45 वर्षापूर्वी समतानगरमधून काही लोकांचं सतीश त्रिपाठी आयुक्त असताना 89-90ला पुनर्वसन झालेलं आहे. त्या लोकांना जागा द्या, ज्या लोक अतिक्रमणमध्ये चालले त्यांना जागा द्या. आणि आंबेडकर चौकापासून फुलेनगरच्या कॉर्नरपर्यंत ज्या लोकांना रमाबाई आवास योजनेमध्ये आणि पंतप्रधान आवास योजनेमध्ये इंदिरा आवास योजना, माझे वडील नगरसेवक कतरू सोनवणे असताना इंदिरा आवास योजना 20,000 रुपये अर्जदाराचे 20,000 रुपये महापालिकाने 80,000 रुपये गव्हर्नमेंटचे असं 1 लाखाचं लोड बेरिंगचं ते घरकुल होतं. त्यांचे काही घरकुलचे गेले, काही दिवार वगैरे असे साळवे वगैरे असे बरेच लोक आहेत त्यांचे घरं गेलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन करून त्यांना जागा द्या. दुसरा मुद्दा की गौतम नगरची कमान बाबासाहेब आंबेडकरांचं हे पूर्णकृती जो विद्यापीठाची जी पूर्णकृत कमान आहे ती कमान आणि फुलेनगरची कमान या तिन्ही कमान बांधून द्या. आयुक्त साहेबांनी सांगितलं 67(3) ही महानगरपालिकाची एक कलम आहे, अधिनियम 63(7) तात्काळ हिचं टेंडर न करता तात्काळ तुम्ही उद्या सकाळी हिचं काम चालू करू शकता असं आश्वासन दिलं. मी लगेच ठेकेदाराला फोन लावून आयुक्त साहेबांना दिला आणि आयुक्त साहेबांनी ते स्वतः ठेकेदाराला बोलले की ताबडतोब 2 दिवसामध्ये या दोन्ही कमानीचं काम चालू करा आणि कमानीचं काम चालू झाल्यानंतर या जुन्या कमानी पाडण्यात येईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. 9 वर्षा अगोदर असंच अतिक्रमण 30 मीटरचं आलं होतं. 2015मध्ये पालकमंत्री रामदास कदम असताना, रामदास आठवले असताना, अतुल सावे साहेब असताना 9 वर्षापूर्वी हे अतिक्रमण आपण वाचवलेलं आहे. परंतु आता शहराचा आपण जर एका आराखडा जर बघितला तर आपण एकीकडे स्मार्ट सिटी म्हणतो म्हणून महानगरपालिकेला सर्व्हिस रोड देणं गरजेचं आहे. आपल्याला एक उदाहरण सांगतो की जालना रोडला एक गॅसचं टँकर पलटी झालं होतं, तर पूर्ण जालना रोड बंद केला होता आणि मग मुकुंदवाडीच्या त्या पट्ट्यातून अनेक 100-200 लोकांचे घरं पाडले आणि सर्व्हिस रोड चालू केला. आता आरसुलटी पॉईंटपासून तर सिडको बसस्टँडपर्यंत हा सर्व्हिस रोड आहे. हा जो जळगाव रोड आहे हा 60 मीटरचा आहे. सिडको बसस्टँडपासून चिकलठाण्याकडे जाताना तो देखील 60 मीटरचा आहे. दिल्ली गेटचा रोड आहे तो 45 मीटर आहे आणि जालना रोड बाबा पेट्रोल पंप ते सिडको बसस्टँड हा बी 45 मीटरचा आहे. तुमचं काय म्हणणं आहे की हा रोड किती फूट याचं घेतला त्यांनी? हा ऑलरेडी हा रोड 60 मीटरचाच आहे. तिकडनं 100 फूट आणि तिकडनं 100 फूट. तर भावना दुखवण्याच्या काय आमच्या समाजाच्या भावना दुखवण्यासारखं काही याच्यामध्ये काही दिसत नाही, कारण रेणुका माता मंदिर देखील या ठिकाणी अतिक्रमणमध्ये जाणार आहे. म्हणून सरसगट या ठिकाणी अतिक्रमणमध्ये समाजाच्या भावना दुखवणी म्हणून सध्या समाज मंदिर असतील सध्या 15 ऑगस्टपर्यंत थांबवलेले आहे. आणि जे लोक आज ऑलरेडी अतिक्रमणमध्ये आलेले आहेत ते शहराचं अतिक्रमण निघलेलं आहे म्हणून आंबेडकर नगरचं निघलं आहे म्हणून याच्यात फार मोठं काही दुःख मानण्यासारखं नाही आहे. आज ना उद्या ते पडणारच होतं, परंतु 9 वर्ष आपण या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आयुक्तांना देखील या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की नागरिकांचं कुठेही नागरिकावर अन्याय होणार नाही असं आश्वासन आयुक्त जे श्रीकांत साहेबांनी दिलेलं आहे. ठीक, धन्यवाद.